नमस्कार मित्रांनो. 1558 मध्ये मुघल सैन्य जगन्नाथ मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ओडिसाच्या पुरी प्रदेशाकडे पुढे सरकली. घोडे आणि डोक्यावरून सरपटत होती, तलवारी चमकत होत्या. पण सैन्य मुख्य गर्भगृहाजवळ येताच एक विचित्र वादळ उठले. सूर्यप्रकाश अचानक नाहीसा झाला आणि अंधार पडला. त्यानंतर सैनिकांना मंदिरातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडताना दिसला आणि त्या प्रकाशासोबत एक भयानक आणि भयावह वस्तू त्यांच्याजवळ आली. हे दृश्य इतके भयानक होते की अनेक सैनिक जागीच बेशुद्ध पडले आणि जे वाचले ते मंदिर, जे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर असंख्य रहस्याचे शांत जग देखील आहे, ते आता गूढतेचे स्रोत बनले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की मंदिराचा ध्वज नेहमी वाऱ्याविरुद्ध का उडतो आणि मंदिराच्या वरचा सुदर्शन चक्र तुम्हाला सर्व दिशेने का पाहत असल्याचे दिसते? प्रसिद्ध पुस्तक भविष्य मल्लिका मध्ये देखील कलियुगाबद्दल असंख्य भविष्यवाण्या आहेत, ज्या सर्व खऱ्या ठरल्या आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे कोविड-19 किंवा कोरोना व्हायरसची घटना. या पुस्तकात लिहिलेले होते की जेव्हा मंदिरातील सर्वात जुने झाड पडते तेव्हा एक भयानक साथीचा रोग निर्माण होईल, आणि हे पूर्णपणे खरे ठरले. ही फक्त एक घटना नाही, अशा अनेक घटना प्रत्यक्षात आल्या आहेत ज्या तुम्हाला धक्का देतील. या मंदिरात इतर अनेक न ऐकलेल्या आणि धोकादायक रहस्य आहेत जी तुम्हाला धक्का देतील. आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे ब्रह्म पदार्थ, भगवान श्रीकृष्णाचे हृदय. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाचे हृदय अजूनही या मंदिरात अस्तित्वात आहे. ती जुन्या मूर्तीतून काढून दर 12 वर्षांनी नवीन मूर्तीमध्ये ठेवले जाते. ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. या काळात जर कोणी भगवान श्रीकृष्णाचे हृदय पाहिले तर ते त्वरित मरतात. हे असंख्य घटनांवरून दिसून येते. गेल्या 800 वर्षापासून मंदिराचा ध्वज दररोज बदलला जात आहे आणि असे म्हटले जाते की जर ते एका दिवसासाठी बदलले नाही तर मंदिर 18 वर्ष बंद करावे लागेल. जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा त्यांनी ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याला अंधश्रद्धा म्हटले, पण त्यांच्यासोबत जे घडले ते तुम्हाला धक्का देईल. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 22 पायऱ्या आहेत ज्या चढून जाव्या लागतात. तथापि 3ऱ्या पायरीवर पाऊल ठेवण्यास सक्त मनाई आहे. पण असे का आहे? आणि जर तुम्ही 3ऱ्या पायरीवर पाऊल ठेवले तर काय होईल? मग मंदिराचे स्वयंपाकघर येते, जेथे 7 भांड्यामध्ये एकाच वेळी प्रसाद शिजवला जातो. पण वरचे भांडे खालच्या भांड्यापूर्वी कसे शिजवले जाते? मंदिराचे स्वयंपाकघर विज्ञानाच्या नियमाचे उल्लंघन करते का? इतर असंख्य आश्चर्यकारक रहस्य आहेत. हे फक्त एक मंदिर नाही, हे एक तीर्थक्षेत्र आहे जिथे धर्म, विज्ञान, वास्तुकला आणि चमत्कार एकत्र राहतात. जिथे श्रद्धा म्हणजे फक्त पूजा नाही तर रहस्यांना तोंड देण्याची तयारी आहे. तर तुम्ही अशा प्रवासासाठी तयार आहात का, जिथे प्रत्येक अध्याय तुम्हाला आश्चर्यचकित करेल, प्रत्येक रहस्य तुमच्या श्रद्धेला आव्हान देईल आणि प्रत्येक उत्तर एका नवीन प्रश्नाला जन्म देईल? चला, जगन्नाथ मंदिराच्या या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया, जिथे देव स्वतः प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. 15 जून 2015 रोजी घड्याळ 12 वाजताच संपूर्ण शहर आश्चर्याने भरले आहे. वीज खंडित झाली. ही काही सामान्य वीज खंडित झाली नव्हती. या वीज खंडित होण्याचे कारण मंदिराच्या गर्भगृहात घडणारी एक विचित्र घटना होती. त्या काळोख्या रात्री मंदिराचे मुख्य पुजारी डोळ्यावर पट्टी बांधलेले आणि जाड हातमोजे घालून हातात एक दिव्य पदार्थ घेऊन देवतेच्या मूर्तीजवळ येत होते. ते दुसरे तिसरे कोणी नसून भगवान श्रीकृष्णाचे हृदय होते, ज्याला ब्रह्म पदार्थ म्हणूनही ओळखले जाते. बरोबर 12 वर्षानंतर आज मंदिरात ही प्रक्रिया पुनरावृत्ती होत होती. भगवान जगन्नाथाचे हृदय
जुन्या मूर्तीतून काढून नवीन मूर्तीत ठेवले जाते. देवतेच्या शरीराची जागा घेण्याची ही एक विधी आहे, परंतु आत्म्याचे रक्षण करण्याची ही एक विधी आहे. असे मानले जाते की हे मंदिर जगातील एकमेव मंदिर आहे जिथे देवता अजूनही जिवंत स्वरूपात राहतो आणि जेव्हा त्याचे शरीर जुने होते तेव्हा त्याला एक नवीन शरीर दिले जाते. जसे आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे म्हटले जाते की कोणी हे ब्रह्मतत्व पाहिले नाही आणि ज्याने ते पाहण्याचा प्रयत्न केला आहे तो वाचला नाही. 9 चलावरच्या रात्री जेव्हा जुन्या मूर्तीमधून ब्रह्मतत्व काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवले जाते तेव्हा संपूर्ण मंदिरात कर्फ्यू सारखे वातावरण लागू केले जाते. संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते. मंदिर पूर्णपणे अंधारात बंद आहे. मंदिराच्या आत फक्त शुद्ध ब्राह्मण आहेत, ज्यांचे कुटुंब शतकानुशतके हे काम करत आहेत. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि त्यांचे हात जाड हातमोजे घातलेले असतात, जेणेकरून ते ब्रह्मतत्व पाहू किंवा अनुभवू शकत नाहीत. या विधी दरम्यान CRPF कर्मचारी मंदिराचे रक्षण करतात आणि आत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. 2015 मध्ये जेव्हा हा विधी करण्यात आला तेव्हा एका पांडेन ब्रह्मतत्वाला स्पर्श केला. तो लगेच बेशुद्ध पडला आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा तो पूर्णपणे मानसिक दृष्ट्या अस्थिर होता. तर प्रश्न उद्भवतो, ब्रह्मतत्व म्हणजे नेमके काय? ही देवी ऊर्जा आहे का, की ती फक्त एक श्रद्धा आहे का, की अविनाशी पदार्थ खरोखर अस्तित्वात आहे जो युगानुयुगे टिकतो? असे मानले जाते की हा ब्रह्मतत्व अत्यंत शक्तिशाली आहे, सतत दैवी ऊर्जा उत्सर्जित करतो आणि थोडासा कंपन नेहमीच जाणवतो. प्रसिद्ध भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञ प्रवीण मोहन यांच्या मते श्रीकृष्ण हे केवळ एक मानव नव्हते तर एक परमात्मा होते. त्यांच्या मते ब्रह्म पदार्थ, ज्याला कृष्णाचे हृदय असेही म्हणतात, प्रत्यक्षात एक आर्क फॅक्टर, एक उपकरण जे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करते. जगन्नाथाच्या मूर्ती लाकडापासून का बनवल्या जातात हे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते लाकूड वीज चालवत नाही, म्हणूनच ते ब्रह्म पदार्थातून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय ऊर्जेला अडथळा आणते. जरी असे मानले जाते की ते कोणीही पाहिले नाही, परंतु सुमारे 50 वर्षापूर्वी एका माणसाने ते पाहिल्याचा दावा केला होता. त्याचे हृदय पाहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की हृदयात चांदीसारख्या द्रवाचे वाहते होते आणि हे द्रव लाकडाला कमकुवत करते, म्हणून दर 12 वर्षांनी मूर्ती बदलाव्या लागतात. त्यांनी असेही म्हटले की जेव्हा हृदय प्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा ते चाकासारखे फिरू लागते आणि जोरात कंप पावते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा हे वैश्विक पदार्थ प्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा ते आणखीन सक्रिय होते, जे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच जुन्या मूर्तीपासून नवीन मूर्तीकडे बदलताना प्रत्येक वेळी संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होतो. आजही हे विज्ञानासाठी एक गोंधळात टाकणारे रहस्य आहे, जे उलगडलेले नाही, परंतु भक्तासाठी ते त्यांचे भगवान श्रीकृष्ण आहेत, ते त्यांचे हृदय आहे. म्हणूनच लाखो भक्त दररोज भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी येतात. तसे तुम्हाला माहिती आहे का की भगवान श्रीकृष्णाचे निधन झाले तेव्हा पांडवांनी त्यांच्या शरीराचे दहन केले, पण त्यांचे हृदय कसे टिकून राहिले आणि पुरी कसे पोहोचले आणि हे भव्य मंदिर कोणी निर्माण केले? अशा चमत्कारिक पद्धतीने भगवान जगन्नाथाची मूर्ती तयार करणारा कोण होता? चला तर मग जाणून घेऊया या रहस्यमय आणि मनोरंजक घटनेबद्दल, जी तुम्हाला इंटरनेटवर किंवा पुस्तकामध्ये पाहायला मिळणार नाही. पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जगन्नाथ लिहा. सुमारे 5000 वर्षापूर्वी महाभारत युद्धानंतर सर्वत्र फक्त मृतदेह पडले होते. तेथे पडलेल्या लाखो मृतदेहांनी आणि कौरवाच्या विनाशाने सर्वांना हादरून टाकले. कौरवाची आई गांधारीने श्रीकृष्णाला
या विनाशाचे कारण सांगितले. तिच्या मते जर श्रीकृष्ण इच्छित असते तर हे युद्ध झाले नसते, पण त्याने तसे केले नाही. त्यामुळे रागाच्या भरात गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की ज्याप्रमाणे माझा वंश नष्ट झाला त्याचप्रमाणे तुमचा वंश देखील नष्ट होईल. या शापाची 36 वर्षानंतर एके दिवशी श्रीकृष्ण जंगलात विश्रांती घेत असताना एका शिकाऱ्याने त्याला हरण समजून त्यांच्यावर बाण सोडला. बाण त्यांच्या पायावर लागताच तो या जगातून निघून गेला आणि मृत्यू स्वीकारला. असे मानले जाते की त्याच्या मृत्यूने संपूर्ण द्वारका शहर पाण्याखाली गेले आणि त्याचा संपूर्ण राजवंश संपला. असे मानले जाते की जेव्हा शिकारीने त्याला चुकून मारले तेव्हा त्याला पश्चाताप झाला आणि त्याने श्रीकृष्णाची माफी मागितली. परंतु श्रीकृष्णाने स्पष्ट केले, हे माझ्या स्वतःच्या कर्माचे परिणाम आहेत. त्यांनी स्पष्ट केले, माझ्या मागील जन्मात तू महान वानर राजा बाली होतास, ज्याला मी रामाच्या अवतारात कपटाने मारले होते. म्हणूनच आज तू माझ्या मृत्यूचे कारण आहेस. असे मानले जाते की जेव्हा पांडवांना श्रीकृष्णाच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी पूर्ण विधीने त्यांचे अंतिम संस्कार केले. जेव्हा त्यांच्या शरीराचे दहन केले गेले तेव्हा त्यांचे संपूर्ण शरीर पंचमहाभूतामध्ये विलीन झाले, परंतु त्यांचे हृदय जिवंत राहिले आणि जळण्याऐवजी अधिक ऊर्जेने धडकू लागले. या हृदयाला नंतर ब्रह्म पदार्थ म्हटले गेले. अर्जुनाने हे हृदय लाकडी व्यासपीठावर ठेवले आणि नदीत तरंगले. बराच वेळ प्रवास केल्यानंतर हे ब्रह्म पदार्थ ओरिसाच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यावेळी त्या किनाऱ्यावर साबर जमात राहत होती. जेव्हा त्या जमातीचा प्रमुख विश्वास याने हे ब्रह्म पदार्थ पाहिले तेव्हा तो त्याच्या ऊर्जेने आणि दिव्य प्रकाशाने प्रभावित झाला. त्याने लगेच ते देवाचे रूप ओळखले आणि नील माधव म्हणून त्याची पूजा करू लागला. त्यावेळी राजा इंद्रद्युम्न मालवाच्या राज्यात राज्य करत होता. तो भगवान विष्णूचा एक महान भक्त होता. एके दिवशी त्याने नीलमाधवला पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, जी नंतर जगन्नाथाच्या बांधकामाच्या पाया बनली. मी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रद्युम्न विष्णूचा एक महान भक्त होता. एका रात्री भगवान विष्णू स्वतः त्याच्या स्वप्नात प्रगट झाले आणि त्याला त्याची दिव्य मूर्ती नील माधव शोधून त्याच्यासाठी एक भव्य मंदिर बांधण्यास सांगितले. भगवान विष्णूने त्याला असेही सांगितले की त्याला नीलाचल पर्वतावर हे ब्रह्म पदार्थ सापडेल. त्यानंतर राजाने त्याच्या ब्राह्मण पुजारी विद्यापतीला मूर्ती शोधण्याचा आदेश दिला. विद्यापतीने नीलाचल पर्वताच्या विविध भागात अनेक दिवस ते शोधले आणि शेवटी त्यांना कळले की आदिवासी प्रमुख विश्वासूने ती एका गुहेत लपवून ठेवले होते, जिथे तो त्याची देवी रूप म्हणून पूजा करत होता. विद्यापतीने भेट देण्याची परवानगी मागितली तेव्हा विश्ववसूने ती त्याच्या जातीची खाजगी बाब असल्याचे सांगून नकार दिला. त्यानंतर विद्यापतीने त्याला फसवले आणि विश्वासूची मुलगी ललिताशी लग्न केले. ललिताच्या मदतीने विद्यापतीने विश्वासूला राजी केले आणि ते गुहेकडे निघाले. नीलमाधव मूर्ती पाहून विद्यापती तिच्या ऊर्जेने खूप प्रभावित झाला आणि त्याने ताबडतोब राजा इंद्रद्युम्नला याची माहिती दिली. तथापि राजा इंद्रद्युम्न येईपर्यंत विश्वासूने मूर्ती काढून टाकली होती. राजा खूप दुःखी झाला आणि आपल्या राजवाड्यात परतला. त्याच रात्री भगवान विष्णू त्याच्या स्वप्नात प्रगट झाले आणि त्याला सांगितले की पुरी नदीत एक मोठे नियम वृक्ष तरंगेल. तू त्या झाडापासून माझी एक नवीन मूर्ती कोरली पाहिजेस. ते झाड इतके मोठे होते की ते उचलणे कठीण होते. शेवटी ते कसे तरी ते झाड राजवाड्यात आणण्यात यशस्वी झाले. पण आता प्रश्न असा होता की देवाची मूर्ती कोण करणार. या झाडापासून मूर्ती कोरण्याचा अनेक कारागिरांनी प्रयत्न केला, पण सर्व अपयशी ठरले. त्यांनी सांगितले की ते झाड इतके मजबूत आहे की त्याच्या छिन्नी आणि हातोड्याचा त्यावर काहीही परिणाम झाला नाही. हे ऐकून राजा खूप
अस्वस्थ झाला. मग एके दिवशी भगवान विश्वकर्मा एका वृद्ध ऋषीच्या रूपात तेथे आले आणि म्हणाले की ते 21 दिवसात मूर्ती पूर्ण करतील. राजा खूप खुश झाला, पण वृद्धाने एक अट घातली. तो एका खोलीत बंद राहील आणि 21 दिवसात मूर्ती बनवेल तोपर्यंत कोणीही दार उघडणार नाही किंवा खोलीत प्रवेश करणार नाही. राजांनी त्याची अट मान्य केली आणि मूर्ती बनवण्याचे काम सुरू झाले. दार बंद झाले आणि छिन्नी आणि हातोड्याचा आवाज सुरू झाला. पण 15 दिवसांनी छिन्नी आणि हातोड्याचा आवाज अचानक बंद झाला. राजाची राणी गुड्डींचा खूप काळजीत पडली आणि राजाला सांगितले की त्यांनी दार उघडून पाहावे की म्हातारा भुकेने आणि तहानेने मरण पावला आहे का. राजाने सुरुवातीला नकार दिला, परंतु नंतर मान्य केले आणि दार उघडले. पण जेव्हा दार उघडले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. तो म्हातारा माणूस गायब झाला होता, फक्त 3 अपूर्ण मूर्ती सोडून. राजाला हे ऐकून खूप वाईट वाटले, कारण त्याची स्थिती तुटल्यामुळे देवांच्या मूर्ती अपूर्ण राहिल्या. भगवान जगन्नाथाचे हात आणि पाय अपूर्ण होते. बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती देखील अपूर्ण होत्या. जेव्हा राजा मूर्तीजवळ गेला तेव्हा त्याला हृदयाचे ठोके जाणवले आणि आतून एक दिव्य आवाज आला, जो त्याला सांगत होता की भगवान कृष्णाचे हृदय आत आहे. राजाने या मूर्तीची स्थापना केली आणि आज या अपूर्ण मूर्ती पुरीमध्ये भगवान जगन्नाथ म्हणून पूजल्या जातात. तसे मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे घडत आहे ते आधीच लिहिली गेलेली आहे आणि जे लिहिले आहे ते घडेलच. हा चित्रपट संवाद नाही, तर पुरीच्या भक्तांचा भविष्य मलिकावरील विश्वास आणि सत्य आहे. तर भविष्य मलकातील घटनांचा शोध घेऊया, ज्या आज खऱ्या ठरत आहेत. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास आणि वर्तमान एका भविष्यवाणीशी जोडलेला आहे. भविष्य मला हा ओडिशातील एक महान संतांनी सुमारे 500 वर्षापूर्वी लिहिलेला एक दिव्य ग्रंथ आहे. हे आचार्य महाप्रभू अच्युतानंद यांनी लिहिले होते. असे म्हटले जाते की ते पंचसखांपैकी एक होते किंवा भगवान जगन्नाथाचे 5 दैवी सेवक होते, ज्यांनी भगवानाच्या आदेशानुसार कलियुगातील अनेक घटनांची पूर्वकल्पना दिली होती. हा मजकूर ओडिया भाषेत लिहिलेला आहे आणि त्याच्या ओळी काव्यात्मक आहेत, जणू काही एखाद्या गुप्ततेचा इशारा देत आहेत. जगन्नाथ मंदिर आणि कलियुगाच्या समाप्तीशी संबंधित भविष्य मलिकामधील काही धक्कादायक भविष्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो. या मजकुरातील सर्वात धक्कादायक भविष्यवाणी 4 वर्षापूर्वी व्हायरल झाली होती, जेव्हा लोकांनी दावा केला होता की त्यात कोविड-19 साथीचे देखील वर्णन केलेले आहे. नाना रोग, असिबा, गोटे, बडा व्याधी, डोके घरकराही, बहार कुंजिबा, अनेक रोग येतील. एक मोठा आजार पसरेल. लोक त्यांच्या घरात बंदिस्त राहतील, बाहेर जाऊ शकणार नाहीत. या ओळी कोणत्याही सामान्य वाचकाला 2020च्या कोविड-19 साथीच्या आजाराची आठवण करून देतात. पुरी आणि ओडिशातील अनेक संत आणि विद्वानांनी ही भविष्य मलिकामधील अचूक भविष्यवाणी मांडली. या पुस्तकातील आणखीन एक पैलू म्हणजे मंदिर परिसराच्या आच्छादनातील कापडात आग लागल्याचा उल्लेख आहे. काही वर्षापूर्वी त्रिमूर्तीच्या कापडाला पहिल्यांदाच आग लागली. या घटनेनंतर कलियुगाच्या समाप्तीबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली. असे म्हटले जाते की पापनाश एकादशीच्या दिवशी जगन्नाथपुरी मंदिरात एक अखंड ध्वज पेटवण्यात आला. तथापि अचानक जोरदार वारा आला आणि ध्वज दिव्यावरून उडाला, ज्यामुळे मंदिराच्या ध्वजाला आग लागली. ही घटना 19 मार्च 2020 रोजी घडली. असे म्हटले जाते की इतर मंदिराप्रमाणे जगन्नाथ मंदिराच्या घुमटावर कधीही पक्षी बसत नाहीत, तसेच विमानाने किंवा हेलिकॉप्टर त्यावरून उडत नाहीत.
तथापि जुलै 2020 पासून मंदिराच्या घुमटावर गिधाडे, गरुड आणि बाज दिसू लागले आहेत. हे पक्षी मंदिराच्या घुमटावर, खांबावर आणि नीलचक्रावरही बसले होते. परिणामी जागतिक आपत्तीची भविष्यवाणी पुन्हा एकदा उजेडात आली आहे. भविष्य मलाकाच्या मते जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा भगवान जगन्नाथ मंदिराचे नीलचक्र किंवा सुदर्शन चक्र वादळाने वाकले जाईल. मे 2019 मध्ये चक्रीवादळ फणीमुळे हे महाकाय चक्र वाकले होते. अशाच अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत आणि भविष्य सांगणाऱ्यांना अनेक प्रसिद्ध भविष्यवाण्या आहेत. एकाच वेळी 3 रथयात्रा थांबतील, नद्या विरुद्ध दिशेने वाहतील, मंदिरातून ब्रह्मतत्व नाहीसे होईल आणि शेवटी भगवान विष्णूचा अंतिम अवतार प्रगट होईल. आता मित्रांनो, विचार करा की हा केवळ योगायोग आहे की आचार्य अच्युतानंद यांच्याकडे खरोखरच भविष्यसूचक शक्ती होती. जर त्यांनी शेकडो वर्षापूर्वी अशा गोष्टी लिहिल्या असतील ज्या आता खऱ्या ठरत आहेत, तर आपण त्यांच्या इतर भविष्यवाण्या गांभीर्याने घ्याव्यात का? भविष्य मलाक हा एक सामान्य मजकूर नाही, तर विश्वाचा एक रोड मॅप आहे जो फक्त समजून घेणे आवश्यक आहे. तसे तुमच्या माहितीसाठी 1558 मध्ये मोघल सैन्याने जगन्नाथ मंदिरावर हल्ला केला. त्यांच्यासोबत जे घडले ते धक्कादायक होते आणि ही घटना भविष्य मलाकामध्ये आधीच लिहिली गेलेली आहे. त्यात असेही भाकीत केले होते की ब्रिटिश येतील आणि मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करतील. तर मुघल सैन्याने मंदिरावर हल्ला केला तेव्हा काय घडले आणि भक्तांच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून इंग्रजांनी ते कसे बंद करण्याचा प्रयत्न केला ते जाणून घेऊया. पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते मोफत आहे, परंतु ते आम्हाला खूप मदत करते. 1558 मध्ये एका दाट अंधाराने संपूर्ण ओरिसा प्रदेश व्यापला होता. पण तो अंधार आकाशात नव्हता, तर लोकांच्या हृदयात होता. कारण त्यावेळी तो फक्त कोणत्याही सामान्य दरोडेखोर नव्हता. मोगल सैन्य मंदिर नष्ट करण्याच्या उद्देशाने येत होते. बंगालचा तेव्हाचा राज्यपाल काला पहाड नावाचा एक अफगाण सेनापती त्याच्या क्रूरतेसाठी इतका कुप्रसिद्ध होता की लोक त्याच्या नावाचा फक्त उल्लेख करताच थरथर कापत होते. असे म्हटले जाते की त्याला सनातन धर्म आणि मंदिराबद्दल विशेष द्वेष होता. त्या दिवशी त्याचे सैन्य पूर्ण ताकदीने पुरीकडे निघाले. घोडे डोक्यावरून धावत होते, तलवारी हातात घेतल्या जात होत्या आणि मंदिराची शांतता एक भयंकर वादळाच्या आवाजाने भंग पावली. सैनिक मुख्य गर्भगृहाकडे पुढे सरकत असताना हवामान अचानक बदलले. जोरदार वारे वाहू लागले, आकाश काळे झाले, सूर्यप्रकाश नाहीसा झाला आणि मंदिरावर एक गूढ अंधार पसरला. मंदिरातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला जो कोणत्याही माणसाला कळला नाही. हा प्रकाश येताच संपूर्ण मैदान अचानक शांत झाले. सैनिकांमध्ये घबराट पसरली. काही बेशुद्ध पडले तर काही पळून गेले. एकही तलवार न काढता काला पहाडाची संपूर्ण सेना मागे हटली. आजही पुरी लोक कथामध्ये सांगतात की जेव्हा परमेश्वराच्या प्रतिष्ठेवर हल्ला होतो तेव्हा तो स्वतः त्यांच्या निवासस्थानाचे रक्षण करतो. आता दुसऱ्या घटनेकडे वळूया. इंग्रजांना प्रतिकार आणि रथयात्रेसाठी संघर्ष. 1803 मध्ये जेव्हा इंग्रजांनी पुरी ताब्यात घेतली तेव्हा त्यांनी अनेक प्राचीन मंदिराच्या मालमत्ता आणि अधिकारावर कब्जा केला. परंतु पुरीचे श्री जगन्नाथ मंदिर असे ठिकाण राहिले जिथे लोकांनी कधीही नियंत्रण सोडले नाही. ब्रिटिश अधिकारी मंदिरातील अलौकिक घटना आणि भक्ती समजून घेऊ शकले नाहीत, म्हणून त्यांनी त्या श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणून थट्टा करायला सुरुवात केली. 1805 मध्ये ब्रिटिश कलेक्टर मिस्टर हंटर यांनी पुरी मंदिरातील विधी आता की क्रूर म्हटले. 1666 मध्ये ब्रिटिश प्रशासनाने पुरी रथयात्रा थांबवण्याचा कट रचला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यांनी असा युक्तिवाद केला की रथयात्रेदरम्यान
गर्दी अनियंत्रित होते, ज्यामुळे प्रशासकीय धोका निर्माण होतो. तथापि या निर्णयाने ओडिशामध्ये सार्वजनिक आंदोलन सुरू झाले. लाखो लोक रस्त्यावर उतरले. मठ, आचार्य आणि गावांनी उघडपणे निषेध केला. लोकांनी स्वतः रथयात्रेसाठी रथ बांधण्यास सुरुवात केली आणि म्हटले, जर देव हलणार नाही तर आम्हीही हलणार नाही. या सार्वजनिक दबावामुळे आणि संतापामुळे ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली आणि 1964 मध्ये पुन्हा रथयात्रेला परवानगी देण्यात आली. संपूर्ण मंदिराच्या अंतर्गत बाबीमध्ये ब्रिटिशांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. आता आपण जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरीचे रहस्य उलगडूयात, ज्याला यमलोकाचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात 22 पायऱ्या असल्या तरी तिसरी पायरी सर्वात खास आहे, कारण त्यावर पाऊल ठेवणे अयोग्य मानले जाते. धार्मिक कथानुसार या तिसऱ्या पायरीला यमशिला म्हणतात आणि असे म्हटले जाते की जो कोणी या तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवतो तो आपले पुण्य गमावतो आणि यमलोकात जातो. खर तर यमराज एकदा भगवान जगन्नाथाकडे गेले आणि त्यांना सांगितले की एखादा भक्त तुमचे दर्शन घेताच त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि जर हे असेच चालू राहिले तर जगन्नाथपुरीचे दर्शन घेऊन सर्वजण पापापासून मुक्त होतील आणि कोणीही यमलोकात प्रवेश करणार नाही. भगवान जगन्नाथ म्हणाले, या मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर तुमचे स्थान घ्या. जो कोणी या तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवेल तो त्याचे पुण्य गमावेल आणि यमलोकात जाण्यास भाग पाडले जाईल. तेव्हापासून या पायरीला यमशिला असेही म्हटले जात आहे, कारण यम तेथे राहतो. आता जर आपण पुरी मंदिराच्या वरच्या सुदर्शन चक्राबद्दल बोललो तर निरीक्षकांचा असा दावा आहे की मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यातून ते तुमच्याकडे पाहत असल्यासारखे दिसते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही दिशेने पाहिले तरी ते नेहमीच पुढे तोंड करून असते. याला सामान्यतः कृत्रिम भ्रम असे संबोधले जाते. तरीही मंदिराच्या वर इतके जड चक्र कसे स्थापित केले गेले आणि त्या काळातील लोकांनी हा कृत्रिम भ्रम कसा निर्माण केला, जो चक्र नेहमी पुढे तोंड करून ठेवतो, हे स्पष्ट करणे विज्ञानाच्या पलीकडे आहे. आजही विज्ञान हे समजू शकलेले नाही, परंतु भक्ताच्या मते हे भगवान कृष्णाचे चक्र आहे, जे त्यांनी जगाचे रक्षण करण्यासाठी या मंदिरात स्थापित केले. आणि भविष्य मलायकाच्या दुसऱ्या ओळीनुसार जेव्हा हे मंदिर समुद्रात बुडेल तेव्हा कलियुग अंतिम टप्प्यात पोहोचलेले असेल आणि त्यानंतर विष्णूचा अंतिम अवतार कल्की येईल. आता पुरीच्या स्वयंपाकघराबद्दल जाणूया. जगन्नाथपुरीचे स्वयंपाकघर हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात रहस्यमय स्वयंपाकघर आहे. त्यातील अद्वितीय तथ्ये आणि परंपरा भक्तांना आश्चर्यचकित करतात. आणि स्वयंपाकघरातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे अन्न 7 मातीच्या भांड्यामध्ये तयार केले जाते. प्रत्येक भांडी एकमेकाच्या वर रचलेली असते. स्वाभाविकच खालच्या भांड्याला सर्वात जास्त उष्णता मिळते, म्हणून ते प्रथम शिजले पाहिजेत. पण पुरीमध्ये असे घडत नाही. सर्व वैज्ञानिक तथ्यांना झुगारून 7 भांड्यापैकी सर्वात वरचे अन्न प्रथम शिजते. हे आश्चर्यकारक आहे. येथे स्वयंपाक केवळ सेवक ब्राह्मण करतात आणि बाहेरील लोकांना तो आत येऊ दिले जात नाही. या पवित्र स्वयंपाकघरात कोणतेही आधुनिक इंधन किंवा गॅस वापरला जात नाही. त्याऐवजी लाकडाच्या चुलीवर पारंपरिक पद्धतीचा वापर करून प्रसाद तयार केला जातो. पुरी मंदिरात दररोज 500 ते 2 लाख लोकांना महाप्रसाद वाटला जातो. पण चमत्कार पहा, अन्न कधीच वाया जात नाही आणि कधीही कमतरता भासत नाही. असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वतः दररोज स्वयंपाकघरात येतात आणि स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना किती लोकांसाठी प्रसाद तयार करायचा हे सांगण्यास प्रेरित करतात. ही केवळ एक परंपरा नाही, तर ही एक शतकानुशतके जुनी विधी आहे, जी अद्यापही कोणत्याही मानवी गणिताला उलगडता आलेली नाही. आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतक्या विशाल स्वयंपाकघरात जिथे 500हून अधिक स्वयंपाकी आणि नौकर काम करतात आणि जिथे दररोज शेकडो क्विंटल धान्य, भाज्या आणि मसाले वापरले जातात, तिथे कोणताही वास किंवा माशी नाही.
असे म्हटले जाते की अग्निदेव, अग्निदेवता आणि देवी लक्ष्मीची कृपा या स्वयंपाकघराला सर्व अशुद्धीपासून मुक्ती ठेवते. 18व्या शतकात मराठ्याच्या काळात एका अधिकाऱ्याने जाणून बुजून भांडी बदलण्याचा आदेश दिला. स्वयंपाकघरातील चमत्कार अंधश्रद्धा म्हणून फेटाळून लावला. तरीही असे असूनही त्या दिवशी महाप्रसाद उत्तम प्रकारे तयार झाला. एकही धान्य गहाळ किंवा जास्त नाही. त्यानंतर अधिकाऱ्याने पुन्हा कधीही स्वयंपाकघरात हस्तक्षेप न करण्याची शपथ घेतली. मित्रांनो, अशी अनेक धक्कादायक रहस्य आहेत, पण त्या सर्वांचे एकाच व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण देणे अशक्य आहे. तर चला शेवटच्या प्रकरणाकडे वळूया. पण त्याआधी जर तुम्हाला ही माहितीपट आवडला असेल तर कृपया जय जगन्नाथ अशी टिप्पणी द्या. कधी कधी जीवनात अशा गोष्टी असतात ज्या तर्काने स्पष्ट केल्या जाऊ शकत नाहीत किंवा विज्ञानाने तपासल्या जाऊ शकत नाही. पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराचा प्रत्येक दगड, प्रत्येक कोपरा आपल्याला अशा जगात घेऊन जातो जिथे भक्ती आणि बुद्धी, विज्ञान आणि श्रद्धा, संघर्ष आणि समाधान हे सर्व एकत्र राहतात. जगन्नाथ हा फक्त एक देव नाही तर एक चेतना आहे जी आपल्याला शिकवते की जेव्हा विज्ञान शांत होते तेव्हा श्रद्धा बोलते. तर आता प्रश्न असा आहे की हे फक्त योगायोग आहे की हे सर्व चालवणारी दुसरी एखादी शक्ती आहे? तुमचा काय विश्वास आहे? तुम्ही स्वतः कधी या रहस्याचा अनुभव घेतलेला आहे का? जर असेल तर व्हिडिओ फक्त माहिती नाही तर श्रद्धेपासून दृढतेकडे तुमचा स्वतःचा प्रवास आहे. हा व्हिडिओ तयार करताना, बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडलेली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.